हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. अनुभव यायच्या आधी आणि अनुभव आल्यानंतर मी काय शिकले हे सांगणार आहे मित्रांनो. पूर्वी मी काय करायचे, कुणी दुखवू नये म्हणून स्वतःचं दुःख लपवायची, सगळ्यांचं ऐकायचं, मन मात्र आपलं मागे ठेवायचं. थोडंसं प्रेम, थोडंसं लक्ष मिळालं तर जीव ओवाळून टाकायची. कुठं कमी पडते का हे स्वतःला आधी विचारत बसायचं. मी जास्त बोलते पण मनात काहीच ठेवता यायचं नाही. आत्ताची मी गप्प आहे पण डोळे उघडे आहेत. सगळ्यांचं करते पण स्वतःसाठी थोडं थांबते, थोडा विचार करते. प्रेम करते पण आधी स्वतःवर. कुणी आपल्याला वापरू नये म्हणून आता स्वतःची किंमत कळते. मी बदलले पण मी अजूनही खरं बोलते, फक्त योग्य जागी. पूर्वीची मी भावना आधी, विचार नंतर. आत्ताची मी थोडी शहाणी पण अजूनही सच्ची. पूर्वीची मी प्रेम करून तुटायची पण आत्ताची मी स्वतःवर प्रेम करत स्वप्न उभारायचंय. आत्ताची मी बदलले पण खोटी झाली नाही मित्रांनो. मी बदलले पण मी खोटी नाही झाले. तर हे असं काही मला खरंच अनुभव आलेले आहेत. मी थोडंसं तुम्हाला छान वाटावं म्हणून मी माझा अनुभव थोडंसं पुस्तकी टाईपमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो मी तुम्हाला. बाकी काही नाही, पण मी हा अनुभव घेतला आहे. आता मला कळते भावनांच्या आधी स्वतःचा विचार करायला पाहिजे आणि मग भावना काय परिणाम झालाय माझ्यावर हे मला माहिती आहे भावनांचा विचार केल्यामुळं. म्हणून आता मला कळते की आधी स्वतःचा विचार मग भावना. चला तर मित्रांनो, बाय. माझं चॅनल कसं वाटतंय काय ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय.